काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. सर्जनशील टाळाटाळ करण्याचा सराव करा. दररोज मोठी कामं पूर्ण करण्यासाठी वेळ काढा. प्रत्येक दिवसाच्या कामाची योजना आधीच आखा. फक्त जी सकाळी ताबडतोब करणे गरजेचे आहे अशी कामं हातावेगळी करा. मग सरळ मोठ्या कामांकडे वळा आणि ती पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करा. बोर्डरूम रिपोर्ट्स. सर्जनशील टाळाटाळ वैयक्तिक कार्यप्रदर्शनाच्या तंत्रांची खूपच प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत तुमचे आयुष्य बदलवू शकते. खरे तर हे आहे की तुम्ही जितक्या बाबी करू इच्छिता त्या सर्व करू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या बाबतीत टाळाटाळ तर होणारच. यापेक्षा हे बरे की छोट्या कामांमध्ये चालढकल करा. छोट्या किंवा कमी कुरूप बेडकांना नंतर घेण्याचा निर्णय घ्या. सर्वात पहिले सर्वात मोठ्या आणि सर्वात कुरूप बेडकाला गिळा. सर्वात अवघड काम सर्वात आधी करा. प्रत्येक व्यक्ती टाळाटाळ करते. उच्च कार्यप्रदर्शन आणि कनिष्ठ कार्यप्रदर्शन देणाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक फक्त या गोष्टीने ठरतो की ते कोणत्या कामात अळमटळम करण्याचा पर्याय निवडतात. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अळमटळम करायचेच आहे तर आजच कमी महत्त्वाच्या कामांमध्ये टाळाटाळ करण्याचा निर्णय घ्या. जी कामं तुमच्या आयुष्यात विशेष महत्त्वाची नाहीत त्यामध्ये टाळाटाळ करा, आउटसोर्स करा, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर सोपवा किंवा चक्क सोडून द्या. बेडकाच्या पिलांपासून सुटका करून घ्या आणि बेडकांवर लक्ष केंद्रित करा. प्राधान्यक्रम विरुद्ध टाळाटाळ. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. योग्य प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तुम्हाला पुढे ढकलता येण्याजोगी कामे कोणती हेही ठरवावे लागेल. प्राधान्य म्हणजे ज्यांना तुम्ही जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर करता आणि पुढे ढकलणे म्हणजे ते आहे जे तुम्ही कमीत कमी आणि नंतर शेवटी करता. नियम. तुम्ही तुमचा वेळ आणि आयुष्यावर फक्त त्याच मर्यादेपर्यंत नियंत्रण ठेवू शकता ज्या मर्यादेपर्यंत तुम्ही कमी महत्त्वाच्या कृती करणे थांबवता. वेळ व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कदाचित सर्वात सामर्थ्यशाली शब्द आहे नाही. हे विनम्रतेने म्हणा पण स्पष्ट म्हणा, म्हणजे गैरसमज होण्याचे काही कारणच उरणार नाही. हे नियमितपणे म्हणा आणि या शब्दाला आपल्या वेळ व्यवस्थापन शब्दकोशातील एक सामान्य भाग बनवून घ्या. असे कोणतेही काम ज्याने तुमच्या वेळेचा आणि जीवनाचा मौल्यवान वापर होत नाही त्यासाठी स्पष्ट नकार द्या. विनम्रतेने पण ठामपणे नकार द्या. म्हणजे कोणी तुम्हाला जबरदस्ती करून काम करवून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. नकार लगेचच द्या आणि पुन्हा पुन्हा देत राहा. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याकडे रिकामा वेळ नाही. जसे आपण म्हणतो मला श्वास घेण्यासाठी वेळ नाही. एखादे नवे काम करण्यासाठी तुम्हाला जुने काम संपवावे किंवा सोडावे लागेल. आत येण्यासाठी आधी बाहेर जावे लागेल. तसेच वर उचलण्यासाठी आधी खाली ठेवणे आवश्यक आहे. सर्जनशील चालढकल करण्याचा अर्थ आहे विचारपूर्वक आणि हेतुपूर्वक त्याच कामांबाबत निर्णय घेणे जे तुम्ही आता काहीही झाले तरी करणार नाही. हेतुपूर्वक टाळाटाळ करा. बहुतेक लोक न कळतच टाळाटाळ करीत राहतात. ते त्याविषयी विचार न करताच टाळाटाळ करायला लागतात. परिणाम हा होतो की त्यांच्याकडून मोठ्या, मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाच्या कामांमध्ये टाळाटाळ होऊन जाते, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर आणि करिअरवर खूप मौलिक दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या सवयींपासून दूर जायचे आहे. तुम्हाला कमी मौल्यवान कामांमध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करायची आहे. म्हणजे तुम्हाला त्या कामांसाठी जास्त वेळ मिळू शकेल ज्यामुळे तुमचे आयुष्य आणि काम व्यवसायात खूप मोठा फरक पडू शकतो. आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे सतत परीक्षण करा. अशी वेळखाऊ कामं आणि कृती ओळखा जी तुम्ही कुठल्याही नुकसानाशिवाय सोडू शकता. ही तुमची कधीही न संपणारी नेहमीची जबाबदारी आहे. उदाहरणादाखल सांगतो.
माझ्या एका अविवाहित मित्राला गोल्फ खेळायचे प्रचंड वेळ होते. त्याला आठवड्यातून 3-4 वेळा गोल्फ खेळायला खूप आवडायचे. दरवेळेस 3 ते 4 तास. काही काळानंतर त्याचे लग्न झाले आणि त्याला 2 मुलेही झाली. पण तरी देखील तो प्रत्येक आठवड्यात 3 ते 4 वेळा गोल्फ खेळायचा. काही दिवसानंतर त्याला जाणीव झाली की गोल्फ खेळण्यात खूप वेळ जात असल्यामुळे त्याच्या घरी आणि ऑफिसमध्ये खूप जास्त तणाव निर्माण होत आहे. त्याने गोल्फ खेळणे कमी केल्यानंतरच तो आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकला. वेळ खाऊ कामे पुढे ढकला. आपल्या कामाचे आणि आयुष्याचे सतत निरीक्षण करून ती वेळखाऊ कामे आणि कृती शोधा जी तुम्ही सोडू शकता. TV बघणे कमी करा, याऐवजी कुटुंबाबरोबर वेळ घालवा. वाचन, व्यायाम करा किंवा एखादी दुसरी गोष्ट करा ज्याने तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढेल. आपल्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण करून ती कामं ओळखा जी तुम्ही इतरांवर सोपवू शकता किंवा अगदी सोडून देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या कामांसाठी वेळ मिळवू शकता जी खरोखरच महत्त्वाची आहेत. आजपासून सर्जनशील टाळाटाळ करण्याचा सराव करायला सुरुवात करा. जिथेही आणि जेव्हाही शक्य असेल कमी महत्त्वाची कामे ठरवून घ्या. फक्त हा एक निर्णय घेऊ शकल्यानेही तुम्ही आपल्या वेळ आणि आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकता. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आयुष्यातील प्रत्येक भागात शून्य आधारित विचार या तत्वाचा म्हणजे झिरो बेस्ड या तत्वाचा सराव करा. सतत स्वतःला विचारा, जर मी हे आधीपासून केले नसले तरी माझ्या आजच्या ज्ञानाच्या आधारे मी हे आज पुन्हा सुरू करू शकतो का? जर तुम्ही सध्याच्या ज्ञानाआधारे आज परत सुरू करू शकणार नाही अशी ही बाब आहे तर सोडण्याचे किंवा सर्जनात्मक टाळाटाळ करण्याचे हेच ते उत्तम कारण आहे. आपल्या वैयक्तिक जीवनातील किंवा कामकाजातील प्रत्येक कृतीचे वर्तमान स्थितीच्या आधारे मूल्यमापन करा. जोपर्यंत तुमचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत कमीत कमी एक कृती निवडा जी तुम्ही ताबडतोब सोडून द्याल किंवा पुढे ढकलाल.